भव्या खिडकीतून बाहेर पाहत होती. पुण्याला मान्सूनचे आगमन झाल्यामुळे बाहेरची हवा दमट होती. दिवसभर ऊन तापले होते आणि सूर्यकिरणांचा रथ पश्चिम दिशेला वळत असतानाच आकाशात अबीर रंगाबरोबर काळे मेघ दिसू लागले होते. दुरून कुठून तरी थंड वारा येत होता आणि अत्यंत सुखद असा मृदगंध तना मनाला मोहून घेत होता. थोड्याच वेळात टिपटिप बारिश सुरू झाली. दिवसभर 8 तास काम ऑफिसमध्ये केल्यामुळे भव्याच्या मनाला जी मरगळ आली होती व तिला जो थकवा जाणवत होता तो छूमंतर झाला. न कळत तिने गुणगुणणं चालू केलं. तिचा आवाज गोड होता व तिला स्वरांची चांगली जाण होती. टिप टिप बारिश शुरू हो गई या लयबद्ध गाण्यानंतर न कळत ती रिमझिम रिमझिम रुमझुम रुमझुम म्हणायला लागली. बाहेर मोत्यांसारखे टपोरे थेंब पडत होते. आपल्याच नादात मग्न असणारी भव्या खिडकीच्या तावदानावर ठेका धरत सुंदर गात होती. हे गाणं गात असताना तिच्या डोळ्यासमोर 1942 अ लव्ह स्टोरी मधील दृश्य उभे राहिली. ती एका वेगळ्याच विश्वात भटकंती करत होती. त्यामुळे आईने मारलेल्या 2-3 हाका तिला ऐकूच आल्या नाही. भव्या, अगं बेटा, किती गोड गाणं म्हणते तू, पण अशी हरवलीस कुठे? तुला हाका मारलेल्या ऐकू येत नाही? आई तिच्या जवळ येऊन म्हणाली. मॅडम, अहो मॅडम. तिच्या खांद्यावर हात ठेवत तिचा लहान भाऊ स्वप्नील म्हणाला. जरा पुण्यातल्या आपल्या घरी परत येता का? आई हाका मारते आहे तुम्हाला. अरे स्वप्नील, असं का बोलतो तिच्याशी? ती तिच्या गाण्याच्या विश्वात आहे. त्याला टोकत आई म्हणाली. इतकं सुंदर रोमॅन्टिक गाणं म्हणते खरी, पण तिचा बॉयफ्रेंड हिला सोडून सुंदर मुलीबरोबर पळून गेला. तिच्या लग्नाकरिता वर संशोधन करून अनेक चपलांचे जोड झिजले, पण कोणी हिला पसंत करेल तर शपथ. स्वप्नील उपहासानं म्हणाला. मोठ्या बहिणीला भव्याला लग्नावरून टोमणे मारणं हा त्याचा आवडता उद्योग. त्याला टोकणारं किंवा आवर घालणारं त्या घरात कोणीच नव्हतं. त्यांच्या वडिलांना जाऊन 8-10 वर्ष झाली होती. वडिलांच्या निधनानंतर घरची सर्व जबाबदारी भव्याच्या खांद्यावर होती. कारण आई गृहिणी असून फक्त स्नातक पदवीधर होती. नोकरी करून शिकत भव्याने सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग करून नंतर फायनान्समध्ये MBA केलं होतं. सतत गुणवत्ता श्रेणीत नाव असणाऱ्या भव्याला MNC मध्ये उच्च पदावर भरघोस पगाराची नोकरी सहज मिळाली होती. स्वप्नील नावाप्रमाणे स्वप्नाळू होता. त्याला अभ्यास न करता, मेहनत न करता यशाची अपेक्षा होती. साहजिकच त्याला वारंवार अपयशाचा सामना करावा लागत होता व त्यामुळे त्याचा कटुपणा दिवसेंदिवस वाढतच होता. पुरुषप्रधान संस्कृतीत तो घरातील एकमेव पुरुष असल्यामुळे त्याला रागवणं किंवा टोकणं आईला उचित वाटत नव्हतं. त्याच्या अपयशाचा खापर तो नेहमी भव्यावर राग काढून तिला हिणवून मनात येईल ते बोलून काढत होता. सरस्वतीचा वरदहस्त लाभलेली भव्या ठेंगणी व सावळ्या वर्णाची होती, तरी तिचे एकंदर व्यक्तिमत्व आकर्षक होते. तिचे डोळे सुंदर व बोलके होते. MBAला तिच्या वर्गात असणारा मनीष तिचा बॉयफ्रेंड होता. नातेवाईक व सर्व शेजारी मनीषला तिचा भावी नवरा म्हणून ओळखत होते. पण घरच्यांच्या आग्रहाला बळी पडून त्याने गोऱ्या व सुंदर मुलीसाठी भव्याला तोंडावर संबंध संपवत असल्याचं सांगितलं. भव्याच्या अंगावर जणू काही अकस्मात वीज पडली व तिचं आयुष्य उद्ध्वस्त झालं होतं. बाहेर धर्तीवर अमृतधारांमुळे नवचैतन्य पसरलं होतं, पण तिच्या मनात हिरवळीचं चिन्ह दिसत नव्हतं. नंतर आईने तिला समजवून तिचं नाव वधूवर सूचक मंडळात नोंदवलं. तिच्या शिक्षणामुळे व गलेलट्ट पगारामुळे अनेक मुलं बघायला येत व पाहिल्यावर नकार देत. आई, काही मुलांनी होकार दिल्यावर आपल्या मॅडमनी नखरे केले व नकार दिला. स्वप्नीलने निदर्शनास आणून दिले. बेटा, त्याला कारणही तसंच होतं ना. काही व्यसनी होते, दारुडे व जुवा खेळणारे, तर बाकी रिकामटेकडे होते किंवा अशिक्षित. त्यांना लोभ होता तिच्या पगाराचा. सोन्याचं अंड देणारी आईला स्पष्ट करणं आवश्यक होतं. स्वप्नीलच्या शब्दाच्या प्रपातात तिचं मन ढगाळ आणि ओलचिंब व्हायचं. तिच्या आईला कुंद करणारं तिचं नैराश्य व मनातील मळप जाणवायचं. पण स्वप्नील समोर ती काहीच बोलू शकत नव्हती. ढग ओथंबून यावे पण कोसळू शकत नाही. सर्व वातावरण अंधारून जावं तसं काहीसं आई व भव्याचं व्हायचं. कितीतरी दिवसांनी लेक आनंदी भासत होती आणि मातीतील मृदगंधानं जणू तिच्या मनातील मरगळ व उदासीनता नष्ट झाली होती. आकाशात ढगाचं पहिलं पाऊल पडल्याबरोबर त्यांच्या लगबगीची चाहूल लागताच पावसाची गाणी आपोआप सुचतात. नकळत गारवा, वाऱ्यावर भिरभिर पारवा, नवा नवा मनात पिंगा घालू लागले. असंच काहीसं माझ्या बाळाचं झालं असावं, आई स्वतःला म्हणाली. व्यक्त होत ती म्हणाली. स्वप्नील, गाऊ दे रे तिला, तेवढाच तिला आराम. थकून जाते ती दिवसभर. कामच करते ना, उपकार नाही करत. किती अंत पाहते आपला, खरं ना. त्याच्याकडून चांगल्या बोलण्याची अपेक्षाच नव्हती. असं कसं बोलू शकतो तू? आपलं घर तीच चालवते. खाणं पिणं, कपडे लत्ता, औषध पाणी, तुझ्या शिक्षणाचा भार, तुझा पॉकेट मनी, काय सांगू, किती सांगू? आईचे शब्द संततधार पावसासारखे भासत होते. चूप बस ग, रिपरिप पाऊस पडतो तशी बोलू नको.
थोरवी नको गाऊ तिची, लोडणं वा धोंड आहे ती आपल्या गळ्यातील. स्वप्नील रागात बरळत होता. असं बोलू नये. रंगरूपात काय ठेवलं आहे? आपल्या हातात असतात का या गोष्टी? दृष्टी तशी सृष्टी. काळे डग पाहिले की मन मोरासारखं नाचतं ना. म्हणतात ना, लग्नाच्या गाठी स्वर्गात. आई समजावत होती. ज्या दिवशी ही बॅट टळेल, हिची हकलपट्टी होईल, त्या दिवशी माझा मनमयूर नाचेल. भव्या आतापर्यंत शांत होती. ती स्वतःला कोसळण्यापासून थांबवत होती. मग ढगांसारखा गडगडाट करीत ती भीषण हसली. हा 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 हा, तोंड बघा मला हकलणाऱ्याचं. घर कसं चालवशील? बाबा काय खाशील पिशील? तुझी कमाई शून्य. आईला धाडशील का बाहेर पैसे कमवायला? स्वप्नीलचा पारा खूप चढला व तो त्वेषात तिच्या अंगावर धावून गेला. आईने तिला कसंबसं वाचवलं. बाहेर ढग हंबरायला लागले होते. भव्याचं मन चिंब भिजलं होतं. झरझरणाऱ्या सरींसारखे डोळ्यातून अश्रू झरू लागले. दाटून आलेल्या गर्द अंधारात ते बरसू लागले. बरंच झालं की घरातील व रस्त्यावरील दिवे गेले होते. बाहेर निसर्गाने रौद्र रूप धारण केले होते. सर्वत्र भीषण अंधार पसरला होता. बाहेर मुसळधार पाऊस सुरू झाला होता. विजांच्या लखलखाटात व ढगांच्या गडगडाटात सोसाट्याचा वारा अजून भयानक वाटत होता. झाडांची पानं सळसळ करीत होते. जणू तिच्याशी बोलून ती सळसळ तिला शांत करायचा प्रयत्न करीत होती. भव्या अंधारात त्या पानांशी संवाद साधत मनातील विचारांचे थैमान थोपवण्याचा प्रयास करीत होती. झाडांशी संवाद करायची सवय तिला लहानपणीच लागली होती. दिसायला सुमार म्हणून मी धोंड. मी कमवते, घराला हातभार लावते, तरी मी यांच्या गळ्यातील लोडणं. लग्नाच्या नाकाराचं विष पचवते मी. मनस्तापही सोसते मीच. व या पुरुषप्रधान संस्कृतीत मला नाव ठेवणार, वाटेल तसं बोलणार हा मुलगा, काही न करणारा, स्वतःच्या पायावर उभं न राहू शकणारा. मला या घरात काही किंमत नाही. माझं स्वतःचं असं स्थान नाही. असं का? तिने खिडकीतून बाहेर पावसात हात काढले. ते क्षणातच ओले चिंब झाले. त्या ओल्या हातांनी तिने तिचा चेहरा पुसला. पावसाचं ते गार पाणी तिच्या गरम अश्रूत मिसळलं. अरे मी इतकी दुखावले गेले. माझा कोंडमारा, माझं घुसमट या पावसाला तरी मोकळेपणाने व्यक्त होता येतं. माझी मात्र कुचंबना होते. आता हे सहन होत नाही. काय करावं? निघून जावं कुठंतरी? पळून जावं का? नैराश्यानं तिच्या मनाला ग्रासलं होतं. तिने नेटवर पटापट सर्च केलं. रात्री 2 वाजता कन्याकुमारीला विमान जाणार होतं. महागात का होईना तिला त्याचं तिकीट मिळालं. आवश्यक तेवढे कपडे घेतले. ती रात्री 9च्या सुमारास घराबाहेर पडली. आई तिला काय करते विचारत होती. बॅग घेऊन कुठे चालली हे तिला जाणून घ्यायचं होतं. स्वप्नील जाऊन जाणार कुठे? यावंच लागणार आहे घरी, असे म्हणत आगीत तेल ओतत होता. आई मन भरून आलंय. ते मोकळं झाल्याशिवाय, निरभ्र झाल्यावरच मी परत येईन. कधी येईन ते सांगू शकत नाही. तू काळजी करू नको, असं सांगत सुटकेस उचलून ती कॅबमध्ये बसली. बाहेर अंधाधुंद पाऊस पडत होता. कॅबमधूनच तिने 15 दिवसाचा रजेचा अर्ज कंपनीत पाठवला. विमान रात्री 2 वाजताच असल्यामुळे पूर्ण रात्र जागरणातच गेली. तिला विंडो सीट मिळाल्यामुळे व देशभरात मान्सूनने आपले हातपाय पसरवल्यामुळे तिला बाहेर अंधारात विजांच्या उमटणाऱ्या रेगा दिसत होत्या. ढगांमुळे विमान हेलकावे खात होते. ते दृश्य पाहत असतानाच तिला डुलकी लागली. सकाळी 4 वाजता तिचे विमान तिरुअनंतपुरमला पोहोचले. दुपारच्या जेवणानंतर तिने काही खाल्लं नव्हतं. रात्री जेवणाच्या पूर्वीच ती निघून गेली होती व त्यामुळे तिला प्रचंड थकवा व कमजोरी जाणवत होती. जणू काही पुण्यापासून केरळच्या या राजधानीपर्यंत ती पायदळ आली होती. त्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर रात्रीसुद्धा प्रवाशांची गर्दी होती. सुटकेस घेऊन ती बाहेर पडली. दिवस निघायला वेळ होता. तिरुअनंतपुरमला नुकताच पाऊस कोसळला होता. बाहेर हवेत गारवा होता व ढगांमुळे झुंजू व्हायला वेळ होता. पण दिव्यांच्या कृत्रिम झगमगाटात अंधार दडून बसला होता. विमानतळापासून शहर 4 किमी दूर होतं. भव्याला थेट कन्याकुमारीला जायचं होतं. तिथे पोचायला जवळपास 2.5 ते 3 तास लागणार होते. तिने कॅफेत कॉफी आणि सँडविचेस खाण्यात 1-1.5 तास घालवला. त्या वेळात तिने सेल्फ ड्रायव्हर कार शोधून काढली व ती बुक करून विमानतळावरच मागवली. अंदाजे 5:30च्या सुमारास कॅफेच्या दारातून मिस भव्या करून आवाज आला. तिची गाडी तिच्याकरता तयार होती. गाडीबद्दल आवश्यक ती माहिती घेतल्यावर, हवा, डिझेल व इतर गोष्टी चेक केल्यावर ती निघायला तयार झाली. तेथून पाणी व खाण्याचे पदार्थ विकत घेऊन जाण्याचा मार्ग पाहून ती मार्गस्थ झाली. तिचा बहुतेक प्रवास किनारपट्टीच्या बाजूनच होणार होता. ढग ओथंबून आले होते. श्री गणेशाला नमन करून तिनं इग्निशन सुरू केलं व गुगल मॅप ऑन केला. ड्राईव्ह करतानाच तिने आईला व्हॉट्सअप मेसेज पाठवला. मी तिरुअनंतपुरमला पहाटे पोचली व आता कन्याकुमारीला जात आहे. तेथेच राहीन. आईची आठवण आल्याबरोबर घरातील वादाचा प्रसंग स्पष्टपणे डोळ्यासमोर आला. चटकन डोळ्यात पाणी आलं. ते
ते पुसून टाकत तिने स्वतःला समजावलं, खूप झालं रडणं व चिडणं, आता फक्त निसर्ग सौंदर्याचा आनंद घ्यायचा, सर्व ताण तणाव व मनस्ताप मागे सोडायचा, नवीन कोरी पाटी घेऊन नवा अनुभव घ्यायचा. तिच्या मनातील गीत ओठांवर आलं. भले बुरे जे घडून गेले विसरून जाऊ सारे क्षणभर, जरा विसावू या वळणावर. जीवनाचं तत्वज्ञान सरळ सोप्या शब्दात सांगितलं आहे यात. ड्राईव्ह करत ती लवकरच NH66 वर आली. पावसाचे थेंब अधूनमधून पडत होते. सूर्यदेव एकतर रुसून बसले होते किंवा सुट्टीवर गेले असावे. कार चालवताना ती बाहेर डोकावत होती. सुस्तान झाडं व त्यांची पालवी मनाला आनंद देत होती. पावसाचे थेंब पानाला बिलगून बसले होते. ओले त्या वेली निथळळ झाडांना बिलगून बसल्या होत्या. दूरवर असणारी नारळाची व सुपारीची झाडं तिला खुणावत होती. ती त्यांना म्हणाली, मी आता तुमच्यासारखंच जगणार आहे, मुक्त व स्वतंत्र. मस्त गप्पा मारू आपण. हो ना. रस्त्याच्या दोन्ही बाजूला हिरवळीने सुंदर कलाकुसर केली होती. गवताची पानं आनंदाने लवलवत होती. इंद्रधनुष्याच्या रंगाची रानफुलं माना उंचावून जणू काही तिचं स्वागत करत होते. 25-30 किलोमीटर दूर आल्यावर सूर्यदेव पावसाबरोबर लपंडाव खेळू लागले. पानावरील थेंबांना सूर्याची किरणं हिऱ्यांचे सौंदर्य बहाल करीत होते. एका बाजूला असलेला समुद्र किनारा तिला मोहावित होता. तिने कॉफी ब्रेड घ्यायचं ठरवून गाडी थांबवली. बाजूला छोटा कॅफे होता. हायवेवर पावसाळी हवामानामुळे सकाळी गर्दी नव्हती. कॅफेतही 2-3 जणच होते. ती निवांतपणे कॉफी घेत समुद्र व निसर्ग निहाळत होती. तिच्या बाजूला कोणी येऊन उभा आहे याचं तिला भान नव्हतं. ती मग ठेवायला म्हणून मागे वळली तेव्हा ती त्या व्यक्तीवर आदळणार होती. त्याने एका हाताने तिला सावरलं. ओह सॉरी, मी निसर्गात हरवले होते. होप यू आर ऑल राईट. इट इज ओके. आर यू फ्रॉम महाराष्ट्र? त्या अनोळखी माणसानं विचारलं. इट इज नॉन ऑफ युअर बिझनेस. ती उर्मटपणे म्हणाली. ओ मॅडम, पहिलं वाक्य मराठीत बोलल्या नकळत तुम्ही. इथे केरळमध्ये मराठी बोलणारे विरळच. भव्याला तो उगीच सलगी करायचा प्रयत्न करतो आहे असं वाटलं, म्हणून तिने त्याच्याकडे पूर्ण दुर्लक्ष केलं. ती बाहेर आली व तिच्या मागोमाग तो पण बाहेर पडला. पावसाचा जोर वाढला होता. पळतच तिने गाडी घातली. अजून बरंच दूर जायचं होतं. छान गाणे ऐकत गाडी चालवू असा विचार करीत तिने पावसाची गाणी लावली. टपावरील कर्टन दूर केला व पावसाच्या थेंबांचा लयबद्ध आवाजासोबत तिची गाणी सुरू झाली. बरसात में हमसे मिले तुम सजन चालू झालं. ओल्ड वर्ल्ड रोमॅन्टिक चार्म म्हणत ती खुदकन हसली. एकामागून एक मधुर गाणी सुरू झाली. बरसो रे मेगा, भागे रे मन आणि मेरे ख्वाबों में जो आए वगैरे गाण्यांनी तिला तिच्या जीवनात कोणी बॉयफ्रेंड नाही याची जाणीव झाली. पावसाची दुःखद गाणी कोणती आहे बरं? काही आठवत नाही. मग तिने मराठी पावसाची गाणी लावली. ए आई मला पावसात, चिंब भिजलेलं, उन्हाळ पाऊस, अशांत पाऊस इत्यादी गीतांच्या सरीवर सरी बरसू लागल्या. हिरवा निसर्ग, हिरवाईच्या विविध छटा, काळे पांढरे मेघ, बाजूने वाहणारे ओहळ, मातेरी डबकी, पंख फुगवून बसलेली तारेवरचे पक्षी, मध्येच येणारी घरं व वस्ती आणि एखादं दुसरं राऊळ. वाव, ऑसम. हा निसर्गाविष्कार म्हणजे देवाचाच आविष्कार. वड वस्तांचा ईश्वर व सृष्टी एकच आहे असं वाटतंय. इथे किती मनशांती आहे. माय डिसिजन टू कम हिअर वॉज परफेक्ट. आपल्या विचारांच्या तंद्रीत मागची गाडी साईड मागते आहे हे लक्षात यायला तिला थोडा वेळ लागला. तिने त्या काळ्या हॅरियरला साईड दिली. तिच्या बाजूने जाताना गाडीच्या ड्रायव्हरने तिच्याकडे पाहून हात हलवला. कोण आहे हा माणूस? इथे मी कोणालाही ओळखत नाही. हा विचार करीत तिने आपला वेग वाढवला. आता रस्त्यात कुठंही थांबायचं नाही, फक्त साईबाबांचे दर्शन घ्यायचे. तिथून थोडं पुढे गेल्यावर तिला NH7कडे वळायचं होतं. मग 2.5-3 किलोमीटरवर कन्याकुमारी येते. कारच्या खिडकीतून विलोभनीय दिसणाऱ्या निसर्ग सौंदर्याची क्षुधा न संपणारी होती. ते दैवी वैभव तिला अखंड प्राशन करायचं होतं. तो निसर्ग दोन्ही बाहू पसरून स्मित हास्य करत तिला आलिंगन द्यायला आतुर झाला होता. माझं मन किती भराऱ्या घेत आहे कल्पनेच्या जगात. साईबाबा मंदिरात बरीच गर्दी होती. मंदिर कन्याकुमारीजवळ असल्यामुळे अनेक प्रवासी तिथे दर्शनाला आले होते. तिथेही सर्व ओलेचिंब होतं. थेंबांचे नर्तन सुरूच होते. गाडी तिला थोडी दूर लावावी लागली. पायी मंदिराकडे जाताना तिला रस्त्याच्या कडेला काळी हॅरियर दिसली. याने आपल्याला हात दाखवला होता का? पण हीच गाडी कशावरून? सारख्या दिसणाऱ्या अनेक गाड्या असतात. मंदिरात रांगेत उभं राहून तिने दर्शन घेतले. प्रदक्षिणा, तीर्थ व प्रसाद घेताना लक्षात आलं की तेथे भरपूर परप्रांतीय होते. मग ती शांतपणे बेंचवर बसून परिसरातील वृक्ष व फुलझाडं निहाळत होती. अनपेक्षितपणे आकाशात वीज कडाडली व तिच्या मनात विचार आला. OMG, मी घाईत घर सोडलं. विमानाचं तिकीट मिळालं या आनंदात इथे आले, पण हॉटेलचा विचार केलाच नाही. आज रात्रीपर्यंत सोय करावी लागेल. बघू नेटवर काय मिळतं ते.
नेटवर्कची समस्या होती, ते येत जात होतं. तरी ती कसोशीनं प्रयत्न करत होती. काही हॉटेलचे नंबर घेऊन तिने फोन लावले, पण ते सर्व फुल होते. एकतर तिला कोणते हॉटेल कसं आहे हे माहीत नव्हतं. ती चौकशी करून आली नव्हती. मंदिराजवळ राहावं असं तिच्या मनात होतं. अनेक प्रयत्न करूनही निराशाच पदरी पडत होती. हे देवा, आता काय करू? मोठी चूक झाली. इथे कोणी परिचितही नाही. ती विचारात मग्न असताना कोणीतरी विचारले, काय झालं मॅडम, मी काही मदत करू का? तिनं चमकून पाहिलं. तिला कॅफेत हाच तरुण भेटला होता. हा इथे कसा? नाही, काही गरज नाही. तुम्ही काळजीत दिसला. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवू शकता. तिच्या चेहऱ्यावरील प्रश्नचिन्ह पाहून त्याने सांगितले, मॅडम, आपण परमुलखात आहे. आपण दोघंही मराठी. थांबा, तुम्हाला मी माझी ओळख करून देतो. मी अमोक देशपांडे. हे माझ्या कंपनीचं ओळखपत्र, हे ड्रायव्हिंग लायसन्स. माझ्या घरचा पत्ता पण आहे त्यावर. तुम्ही ऑनलाईनही पाहू शकता. ठीक आहे ना? आता सांगा, काय झालं ते? अमोक मुंबईतील नामांकित कंपनीत CEO होता. परप्रांतात परकीयांची व अनोळखी व्यक्तींची मदत घेण्यापेक्षा आपल्या राज्यातील समभाषिक व्यक्तीची मदत घेणं कधीही बरं, हा विचार करत तिने आपली समस्या त्यांना सांगितली. ठीक आहे, मी पण कन्याकुमारीला जातो आहे. अर्ध्या तासात आपण तिथे पोहोचू. कन्याकुमारीत जो पहिला कॅफे लागेल तिथे बसून आपण काय करता येतं पाहू. तुम्ही शांत राहा. काहीतरी करू नक्की. दोघंही मंदिर परिसरातून एकसाथ बाहेर आले. ती त्याच्या कारकडे जात असताना तिने त्याला काळ्या हेरियरमधून जाताना पाहिले. अरे, हा तोच तरुण आहे तर. तिची समस्या शेअर केल्यामुळे तिला बरं वाटत होतं. कन्याकुमारीत ती पोहोचल्यावर पहिल्या कॅफेच्या बाहेर तो तिची वाट पाहत उभा होता. पावसामुळे सर्वत्र चिखल झाला होता. आत जाऊन रेस्टरूममध्ये तिने चेहरा व हात धुतले. सकाळचे 9:30 वाजले होते. तिला भुकेची जाणीव झाली. अमोक बसला त्या टेबलवर ती गेली. काय घ्यायचे? कॉफी व सँडविच? त्याने विचारलं. मी सकाळी विमानतळावर सँडविच घेतलं होतं. कॉफी पण 2-3दा झाली. सडकून भूक आहे पण, भव्याने उत्तर दिलं. इथे साऊथ इंडियन जास्त मिळेल. थांबा, पहिले मेन्यू पहा. पण तुम्ही व्हेज की? इथे सी फूड चांगलं मिळेल. त्यानं विचारलं. आय एम अ प्युअर व्हेजिटेरियन, नॉट एजिटेरियन ॲज वेल. तुम्ही? तिने विचारलं. सेम ॲज यू, अ प्युअर व्हेजिटेरियन. तेच मेनू कार्ड आपल्या कामाचं. त्यांनी ऑर्डर देऊन हॉटेलची यादी पाहायला सुरुवात केली. बहुतेक हॉटेलमध्ये जागा नव्हती. समुद्र किनाऱ्यावरील एक हॉटेल 10 दिवसांकरिता रूम देऊ शकत होतं. त्यांना सर्व रक्कम अग्रिम हवी होती. अमोक तिला हॉटेल पहिले पाहायचा सल्ला देत होता, पण नंतर हॉटेल मिळालं नाही तर राहायचा प्रश्न भेडसावेल म्हणून तिने 10,000 रुपये ऑनलाईन पाठवले. हुश्य केलं. झडीच्या पावसानंतर सूर्याचं दर्शन झाल्यावर जसा आनंद होतो तसा तिला त्या क्षणी झाला. खाऊन पिऊन ते बाहेर पडले. भव्य म्हणाली, थँक यू. यू वेअर अ ग्रेट हेल्प अँड सपोर्ट. बट नाव इट इज टाइम टू से गुड बाय. एन्जॉय युअर वेकेशन. आणि योग असेल तर भेटू परतच, म्हणत ती पटकन निघून गेली. अमोक ती गेली त्या दिशेला पाहत राहिली. कॅफेतून निघून भव्या सरळ त्या हॉटेलमध्ये गेली. गुगल मॅपच्या मदतीने ती 15-20 मिनिटात तिथे पोचली. हॉटेल भोवती उंच भिंत होती व भव्या प्रवेशद्वार बंद होतं. ते सिक्युरिटी गार्डने उघडलं. गेटपासून रिसेप्शन 1-1.5 किलोमीटर आत होतं. बगीच्याकडे कोणी बहुधा लक्ष देत नव्हतं. भर पावसाळ्यात झाडं खुरटलेली होती व हिरवळ पिवळी पडली होती. आत जायच्या आधीच भव्याला बॅड वाईब जाणवू लागले होते. आत पाऊल टाकताच तिला तिची चूक उमगली व ती उलट्या पावली परतली. गाडी काढून ती बाहेर रस्त्यावर आली. आपण भलत्या संकटात फसत होतो ही जाणीव होताच तिने ब्रेक मारला व हमसाहमसी रडू लागली. पुन्हा तिने हतबलता, नैराश्य, भीती व एकटेपणा अनुभवला. रडता रडता आता पुढे काय, हा प्रश्न तिच्यासमोर उभा राहिला. आई म्हणत तिने स्टेअरिंग व्हीलवर डोकं टेकून ती बसून राहिली. परत तोच प्रश्न, राहायचं कुठे? एकच जण इथे ओळखीचा होता, तो कुठं निघून गेला कोणास ठाऊक. नावाव्यतिरिक्त तिला अमोकबद्दल काहीच माहिती नव्हती. फोन नंबरही नाही. अचानक खिडकीच्या काचेवर टकटक ऐकू आली. तिने वर पाहिलं. बाहेर अमोक उभा होता. ती पण बाहेर आली. तिच्या डोक्यावर छत्री धरत तो म्हणाला, अरे, पावसाची बुंदाबुंदी तुमच्या डोळ्यातून झरायला लागली. काय झालं असं? आवडलं का हॉटेल? केलं चेक इन? त्याने विचारलं. सतत येणारा पाऊस, समुद्र व वेस्टर्न घाट यामुळे बाहेर गार वारा होता. तिला हुडहुडी भरल्यासारखं झालं. अरे, आर यू ऑल राईट? वाय आर यू शवरिंग? अमोघने काळजीने विचारलं. आय एम फाईन, बट. तिला रडू कोसळलं. प्लीज सांगा तर, काय झालं? मला कसं कळेल त्याशिवाय? तो म्हणाला. ते हॉटेल वेगळ्या प्रकारचं आहे. वाचले मी थोडक्यात. भव्यानं कसं बसं सांगितलं. ओ, मी चेक करू म्हणत होतो. जाऊ द्या आता तो विषय. पैसे परत घेतले ना? बरं, मी बघतो काय करता येतं ते. ती चिडून म्हणाली. अहो, मला राहायला जागा नाही. हे एकमेव हॉटेल मिळालं होतं मला. आता गाडीत राहावं लागेल वाटतं.
मी करू का प्रयत्न? मी कंपनी गेस्ट हाऊसमध्ये थांबलो आहे. तुमचा गैरसमज होऊ नये म्हणून पहिले बोललो नाही, पण हा शेवटचा प्रयत्न. वेगवेगळ्या रूम आहे ना? इतर कोणी आहे का उतरले तिथे? बाकी सोयी चांगल्या आहे का? तिने विचारलं. मी पहिले ऑनलाईन तुम्हाला दाखवतो. 10 रूम आहे व बाकी सर्व सोयी उत्तम आहे. चौकीदार पण असतो. समोर समुद्र किनारा आहे. बोलताना त्याने आयपॅडवर लॉग इन करून तिला त्याचे फोटो व व्हिडिओ दाखवले. वाव, हे तर खूप सुंदर आहे. पण जागा? तिने विचारलं. चेक करू आता. पहा, ही रूम मिळू शकते. करू बुक? त्याने विचारलं. हो नक्कीच. काय करावे? किती पैसे भरायचे? तिला घाई झाली होती. सध्या 10,000 रुपये भरून देऊ. मग तुम्हाला किती दिवस राहायचं व पैसे किती भरायचे हा हिशोब तिथे गेल्यावर करू. ते इथून दूर आहे. ओळखपत्र, आधार कार्ड वगैरे काही देता का? मी इथूनच बुकिंग करून टाकतो. तिथे आधार कार्डची स्कॅन केलेली प्रत दिली. फोनवरून त्याने भव्या जोशीच्या नावाने बुकिंग केलं. पहिल्यांदाच त्याला तिचं नाव, वय व पत्ता कळाला, पण त्याने ते दर्शवलं नाही. झालं मॅडम, तो म्हणाला. परत तुम्ही मला मदत केली. तुमचे आभार कसे मानावे? ती म्हणाली. कशाला मानायचे मग? तो हसत म्हणाला. मग तिला काहीतरी खटकलं. का हो, तुम्ही इथे कसे? तुम्ही गेला नाही तिकडे का? ती संशयाने म्हणाली. तुम्ही इतक्या घाईत ते हॉटेल बुक केलं, काही चेक केलं नाही. मला ते खटकत होतं. मी तुमच्या मागे तिथे आलो. रस्त्यात मी रिव्ह्यू चेक केले. ते सर्व वेगळ्या प्रकारचे होते. तुमच्या वागण्या बोलण्यावरून तुम्हाला एकटीने प्रवास करण्याचा अनुभव नाही हे समजलं. कोणीच हॉटेल बुकिंग केल्याशिवाय घर सोडत नाही मॅडम. ती काहीच बोलू शकली नाही. रात्रीचं जागरण, मनावरील ताण, इतकं ड्रायव्हिंग, सतत पडणारा पाऊस व अवेळी खाणं यामुळे तिला प्रचंड शीण व कणकण जाणवत होती. डोकं धरलं होतं. आता राहायला जागा मिळाली. तिथे पोचायला 1 तास लागणार होता. स्टॅमिना संपला होता. ती खूप रडवलेली झाली होती. भव्या मॅडम, काय झालं? तुम्हाला माझं नाव कसं कळालं? तिने घाबरून विचारलं. इतकं का घाबरता? मी चांगला माणूस आहे. हे अजून समजलं नाही तुम्हाला? अहो, तुमच्या आधार कार्डवर नाव आहे ना तुमचं. मग? तो रागानं म्हणाला. सॉरी, मला तसं म्हणायचं नव्हतं. ते काय आहे, मला थोडी कणकण वाटते आहे म्हणून चिडचिड होते आहे. खरंच सॉरी. ती हळवी झाली होती. अहो, आय एम सॉरी. मी उगीच चिडलो. तुम्हाला आरामाची गरज आहे. गेस्ट हाऊसमध्ये जाऊ आपण लवकर, असं म्हणत तो त्याच्या गाडीकडे गेला. त्याने कार अनलॉक केली व तिच्याकडे पाहिलं. ती पावसात भिजत सुन्न होऊन उभी होती. स्वतःची कार लॉक करून तो तिच्याकडे आला. कारचे दार उघडून त्याने तिला आत बसायला सांगितले व तो ड्रायव्हर सीटवर बसला. तुमची गाडी? भव्याने डोळे पुसत विचारलं. मी कोणाला तरी पाठवून मागून घेईन कार नंतर. गेस्ट हाऊसला गेल्यावर अभंगने तिच्या रूमच्या औपचारिकता पूर्ण केल्या. ती रूममध्ये गेल्यावर अर्ध्या तासात त्याने तिचं जेवण व औषध पाठवलं. ती दुपारी इतकी गाढ झोपली की दुसऱ्या दिवशी सकाळी उशिरा तिला जाग आली. ती तयार होऊन बाहेर आली. पाऊस तर धुवाधार बरसत होता. ढगांचे ढोल वाजत होते व विजा काळ्या नभात आसूड ओढत होत्या. पाण्याचे ओहळ वाहत होते व वाऱ्यात फांद्या, फुलं व वेली लपत होत्या. जणू काही या भूमीच्या पाया पडायला ते आतुर होते. मंत्रमुग्ध होऊन ती जागेवर खिळली होती. मिस भव्या, निसर्गावलोकन करून पोट भरलं का तुमचं, की उपवास आहे कन्याकुमारीचा? ती हसायला लागली. जठराग्नी मस्त प्रदीप्त झाला आहे. गरमागरम चहा व नाश्ता पाहिजे. तुमचा झाला ब्रेकफास्ट? अँड आय थॉट यू वुड नेव्हर आस्क. अमोघ हळूच म्हणाला. चहा घेताना त्याने आज बाहेर कुठे जाणार हे विचारलं. आज मी पहिले मंदिरात दर्शनाला जाणार आहे. पुढचे नंतर. मी ही पहिले दर्शनच घेणार आहे. एकत्र जायचं? नाही म्हणजे तुम्हाला ड्रायव्हिंगचा त्रास होणार नाही. तिला आरामाची गरज वाटत होती व म्हणून ते सोबतच मंदिरात गेले. तिथे गेल्यावर त्यांना कळालं की कन्याकुमारी किंवा देवी भगवती अम्मन देवी मंदिर सुंदर दक्षिणात्व वास्तुकलेचा कलाविष्कार आहे. देवीच्या 108 शक्तीपीठांपैकी याचा समावेश आहे. 3 समुद्राचं संगमस्थान हे मंदिर आहे. मंदिराचे बांधकाम व त्यावरील कलाकुसर पाहून डोळ्यांचे पारणे फिटले. दर्शन झाल्यावर व प्रसाद घेतल्यावर तिने कुमारी व बाणासुराची कथा गुरुजींकडून ऐकली. मंदिर परिसरातील इतर मंदिरांना तिने भेट दिली व दर्शन घेतले. भगवती माता मंदिरात पुरुषांच्या प्रवेशावर बंदी आहे, त्यामुळे अमोघ दर्शन घेता आले नाही. तिने या मंदिराच्या उत्तर दिशेला भद्रकाली मंदिरात दर्शन घेतले. ही देवी कन्याकुमारीची सखी होती. इथे देवी सती यांचे निर्जीव शरीर पडलं होतं. बाहेर आल्यावर तिने निवांतपणे समुद्र सौंदर्याचा आस्वाद घेण्याचं ठरवलं. सतत होणाऱ्या मुसळधार वृष्टीमुळे समुद्राच्या लाटा जोरात उंच उसळत होत्या. त्या वेगाने खडकांवर आदळत होत्या. पाण्याचे तुषार उडत होते. समुद्र तटावर उभे राहून पाहिलं तर तिन्ही समुद्र पाण्याचे वेगवेगळे रंग सहज दिसून येत होते. समुद्र तटावरची रेती ही 3 रंगात आढळली.
तीन समुद्राच्या संगमाचा नजारा नेत्रदीपक होता. निसर्गाचं हे अलौकिक रूप पाहणाऱ्याला नतमस्तक व्हायला भाग पाडत होता. तिथे तिला शांत व प्रसन्न वाटत होतं. आजूबाजूचे निसर्ग सौंदर्य व दृश्य अत्यंत मनमोहक होतं. निर्मात्याने सर्व कौशल्य पणाला लावून जणू का हे अद्भुत दैवी व आध्यात्मिक स्थान निर्माण केलं होतं. ईश्वराने स्वतः या जागेचा अलौकिक शृंगार केला होता. येथील सूर्योदय व सूर्यास्त अभूतपूर्व असायचे. भव्याला मान्सूनमध्ये कदाचित त्या आनंदाला त्या दिवशी तरी मुकावं लागणार होतं. माझा इथे येण्याचा निर्णय योग्य होता तर, पण माझ्या मनात इथे यायचा विचार का बरं आला असेल? कुमारी जन्मभर अविवाहित राहिली म्हणून मलाही बहुधा अविवाहितच राहावं लागणार आहे. ती पावसातच बसून विचारात मग्न झाली होती. तिच्या केसांवरून पाणी निथळत होतं. ते झटकताना तिला अचानक अखिला आठवली. स्वातंत्र्य व अधिकाराचा शोध घेत अनिता नायर यांच्या लेडीज कुपे कादंबरीची नायिका अखिला कन्याकुमारीला गेली होती व तेही तिच्यासारखीच एकटी. अखिलाने प्रवास करताना काही प्रश्नांची उत्तरं शोधायचा प्रयत्न केला होता. एक स्त्री एकटी आनंदात राहू शकते का? आणि एखाद्या स्त्रीला परिपूर्ण करण्यासाठी पुरुषाची आवश्यकता असते का? भव्याला सुद्धा अखिलासारखीच नवीन जीवनाला सुरुवात करायची इच्छा असते. या प्रवासात अखिला एका अनोळखी पुरुषासोबत रात्र घालवते. OMG, हे काय आठवलं मला? मी अखिला नाही व माझ्यासोबत. पावसाचा वेग वाढत होता. पावसाचे थेंब रपरप तिच्या चेहऱ्यावर आदळले व ती भानावर आली. अहो मॅडम, आपण सोबत आलो होतो ना, विसरला का? एकट्याच गायब झाल्या आणि हे काय, चिंब भिजल्या? अमोघने हाक मारत विचारलं. मंदिराच्या परिसरात व निसर्गाच्या सान्निध्यात हरखून व हरवून गेले मी. हा पाऊसही इतका धसमुसळा आहे की ती तिच्या नादात होती. ती ओलती होती व गार वारा शिरशिरी उठवीत होता. तिची ती अवस्था पाहून अमोघने विचारलं, काय झालं का दर्शन? जेवायची वेळ टळून गेली आहे. जाऊया का परत? रस्त्यात जेवून मग परत जाऊ. चालेल, पण सॉरी, तुमचं दर्शन झालं ना नीट? तुम्ही मला नावानेच हाक मारा. मी तुम्हाला मित्र समजतो व मैत्रीत औपचारिकता नको. बाकी मला मंदिर परिसर व समुद्रकिनारा फार भावला. सर्व टेन्शन छूमंतर झालं. तो मनमोकळेपणाने म्हणाल्या, वाव, दॅट इज अ गुड. मलाही तसंच वाटलं. अलौकिक आनंद प्राप्त झाला. मन हलकं झालं. भव्यावदली. जेवत असताना तिला आईचा फोन आला. तिने आई तू काळजी करू नको म्हटल्यावर ती घरी बोलते आहे हे त्याला समजलं. ती इतकी तुटक बोलते आहे हे त्याला खटकलं. नंतर ती जेव्हा माझी सध्या घरी येण्याची मुळीच इच्छा नाही असं म्हणाली तेव्हा तिची समस्या तिच्या घरच्यांची निगडीत आहे हे त्याला कळलं. त्याने तसं अजिबात दर्शवलं नाही. आईशी बोलताना भव्याचे डोळे ढगाळले होते. दुसऱ्या दिवशी ते ठरवून सोबत विवेकानंद स्मारक पाहायला गेले. ते बाहेर पडले तेव्हा काळ्या भिन्न मेघांनी आकाश व्यापलं होतं. त्या अक्राळ विक्राळ ढगांनी सूर्याला जणू जकडून ठेवलं होतं व धारेला अंधारात डांबलं होतं. पहिले त्यांनी स्मारकाचा इतिहास वाचला. विवेकानंद रॉक मेमोरियल किंवा विवेकानंद स्मारक शिला येथे 1892 मध्ये स्वामी विवेकानंदांनी पोहत येऊन एका प्रचंड निर्जन खडकावर साधना केली आणि त्यांना मार्गदर्शन लाभले होते. 1970 मध्ये त्या प्रचंड खडकावर एक भव्य स्मारक इमारत बांधण्यात आली. समुद्राच्या लाटांनी वेढलेल्या या खडकापर्यंत मुसळधार पर्जन्यधारात पोहोचणं हा त्या दोघांकरिता अत्यंत रोमांचक अनुभव होता. लाड खडकाने बनवलेल्या या स्मारकाच्या बांधकामाचा इतिहास व वर्णन त्यांना रोमहर्षक वाटले. मुख्य दरवाजा, त्यावरील कलाकुसर, 70 फूट उंचीचे घुमट, स्वामीजींचे पितळेचे प्रचंड जिवंत मूर्ती आणि बरसणाऱ्या पावसातील समुद्र पाहण्यात ते मग्न झाले. थोड्या वेळाने ऊन पावसाचा लपंडाव सुरू झाला. आभाळातील रंगाची पाखरण, गार वारा व तुफानी लाटा पाहत असताना भव्या एकदम म्हणाली, मनोहर दृश्य. सिल्वर लायनिंग टू. विश माय लाईफ टू. अमोघने तिची प्रतिक्रिया ऐकली होती तरी त्याने विचारलं, सिल्वर लायनिंग टू लाईफ? भव्याने त्याच्याकडे पूर्ण दुर्लक्ष केलं. आजूबाजूचा हिरवा निसर्ग पाहून सर्व चराचर जणू काही तृप्त झालं असं वाटत होतं. पण तिच्या आयुष्यात परत येताना एक दिव्य अनुभव घेतल्याचा आनंद व समाधान दोघांच्याही चेहऱ्यावर बोलण्यात झळकत होता. बोलता बोलता ती अचानक म्हणाली, यू नो व्हॉट, आय एन्जॉय इट सो मच इन युअर कंपनी. ॲब्सोल्युटली, मी हाच विचार करत होतो. कदाचित आपण एकटेच मंदिरात किंवा स्मारक पाहायला गेलो असतो तर कंटाळलो असतो. किती चर्चा केली आपण या दोन्ही विषयांवर व भरपूर शेअर केलं. खरंच चांगला पार्टनर असला तर आनंद द्विगुणित होतो. थँक्यू फॉर बीइंग विथ मी, तो मनापासून म्हणाला. आय टू एम ग्रेटफुल टू यू. तू नाही, तुम्ही मला खूप मदत केली व सुंदर साथही दिली. निरपेक्षपणे. आयुष्यात एक वेळ अशी येते की जेव्हा प्रश्न नको असतात, फक्त साथ हवी असते. बोलताना तिने अचानक त्याचा हात धरला. अगदी मनापासून बोलते आहे मी.
ती एकदा बाहेर हिंडून फिरून व जेवून गेस्ट हाऊसमध्ये परतली की मग रूममध्येच राहायची. रात्रीचं जेवण ती रूममध्येच घ्यायची. टीव्ही पाहण्यात, गाणे ऐकण्यात, आयपॅडवर सर्च करण्यात ती वेळ घालवायची. पण स्मारक पाहून परत आल्यावर संध्याकाळी ती रूममधून बाहेर आली. तिला खूप प्रसन्न व हलकं वाटत होतं. जणू काही तिच्या मनावरचं ओझं उतरलं होतं. बाहेर विजांचा कडकडाट व पर्जन्यधारा अविरहित बरसत होत्या. आपण आलोच इथे जुलै ऑगस्टमध्ये भर पावसाळ्यात. या ऋतूची मजा इथे आगळीच आहे. म्हणून तर इथे मान्सून फेस्टिवल साजरा करत असतील. पानांवरील नर्तन करणारे मोती पाहत असताना तिला डेव्हिसच्या द रेन मधील ओळी आठवल्या. नितांत सुंदर चित्तहर्षक ओळी होत्या. आय हिअर लिव्स ड्रिंकिंग रेन, आय हिअर रिच लिव्ह ऑन टॉप, गिव्हिंग द पुअर बेनिफिट्स ड्रॉप आफ्टर ड्रॉप, दिस अ स्वीट नॉईज टू हिअर, these green leaves drinking near. या कवितेचा मूर्तिमंत प्रत्यय तिला क्षणोक्षणी कन्याकुमारीला येत होता. तिचं मन झिम्माट झालं होतं. ती गाऊ लागली, हो हो नभ उतरू झालं चिंब थरथर वल, अंग झिम्माट झालं हिरव्या बहारात. ती त्या गाण्यात रंगून गेली होती. कोणीतरी त्या गाण्यावर सुंदर ठेका धरला होता. तिला त्याची जाणीवही नव्हती. गाणं झाल्यावर टाळ्यांचा कडकडाट झाला. गेस्ट हाऊसमधील लोक बाजूला उभे राहून तिला दाद देत होते. वा भव्या, खूप गोड गाते तू. माझंही मन झिम्माट झालं. अमोक कौतुकाने म्हणाला, हे गाणं म्हणताना तुझे डोळे खूप सुंदर दिसत होते. तू वर्णन केलेल्या देवीच्या कानातील हिऱ्याचे तेज व चमक तुला तुझ्या डोळ्यात दिसली. कोणी तिची कधीच तारीफ केली नव्हती. कसा प्रतिसाद द्यावा तिला कळतच नाही. तिने त्याला काही प्रतिसाद दिला नाही. मग ते दोघं बराच वेळ गप्पा मारत होते. त्यांनी तिथे एकत्र जेवायचा बेत केला. जेवताना अमोघने विचारलं, मग उद्या कुठे जाणार? काही ठरवलं का? नाही, पाहण्यासारखं खूप काही आहे. आज नेटवर मी वाचून पाहिलं. उद्या मी पहिले अवर लेडी ऑफ रेन्सम चर्चला भेट देईन. चर्च निर्माण प्राचीन गोथिक कला व संस्कृतीच्या मॉडेलवर केले आहे. नवीन व जुन्या चर्चचे फोटो मला आवडले. तिथून तिरुवल्लमवर त्यांच्या मूर्तीचे मोहक दृश्य दिसते. त्यानंतर मी फक्त निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेईन. तू काही ठरवले का? नाही तर सोबत जाता येईल. अमोक थोडा वेळ काहीच बोलला नाही. मग म्हणाला, उद्या माझा इथला शेवटचा दिवस. परवा सकाळी मी मुंबईला परत जाईन. पण उद्या मी येईन तुझ्यासोबत. काय, परत जाणार? का बरं? तिने विचारलं. तुला सांगायला हरकत नाही. आई माझं लग्न जबरदस्ती तिच्या भाषीशी करू इच्छित होती. वाट टाळायला मी निघून आलो. पण आता मन शांत व प्रसन्न आहे. कंपनीची कामं अडली आहे. किती दिवस समस्या आहे म्हणून पळणार. जिवंत आहे तोपर्यंत सामना करावा लागणार. आपल्या लोकांचा रागही किती करायचा. तिच्या मनात आलं, हा जे बोलतो ते किती बरोबर आहे. मलाही लागू पडते. मी पण पळतेच आहे. किती दिवस पळायचं? कधीतरी घरी परतावं लागेलच. अरे याला मी पळते आहे हे माझ्या वागण्या बोलण्यावरून समजलं का? त्या रात्री ती शांतपणे झोपू शकली नाही. बाहेर ढग गडगडाट करत होते. विजांचा लखलखाट अंधाराला भेसूर करीत होता. वारा उधाणाला होता. तिच्या मनात वेगवेगळे विचार येत जात होते. मनीषचा नकार, स्वप्नीलचे टोमणे, आईची अगतिकता आणि सतत येणारे नकार तिच्या मनाला पोखरत होते. स्वप्नीलने तिच्यावर उगारलेला हात जणू काही लास्ट स्ट्रॉ ठरला. अमोकसारखी ती पळूनच आली होती. तिलाही परत जावंच लागणार होतं. विचार करत असतानाच ती झोपेच्या अधीन झाली. रात्र जरी बैचेनीत गेली होती तरी ती सकाळी लवकर उठली. निसर्गाच्या कुशीत ती ताजीतवानी झाली होती. हिरकावच निसर्ग, पावसाचं तुफान मारा सोसत तिला नवचैतन्य बहाल करत होता. पाऊस थांबायचे नाव घेत नव्हता. तो द्रुत लयीत पडत होता. तसाही केरळचा पावसाळा अनुभवण्यासारखाच आहे. सर्व आण्विक आटपून ती लवकर तयार झाली. कॉफी घेत असताना अमोघ आला. लवकर खाणं पिणं आटपून ते अमोघच्या कारने बाहेर पडले. चर्च पाहिले ना? त्याने विचारले. तुला वाटेल तिकडे गाडीने. आज रस्त्यात जे येईल ते पाहू. मस्त मजा करू, ती निष्पाप आनंदाने म्हणाली. थोडं पुढे गेल्यावर रस्ता शांत व निर्जन वाटत होता. कार बंद करून ते बाहेर पडले. दोघांनीही छत्र्या घेतल्या व जीन्स खालून फोल्ड केले. त्या हिरव्यागार पावसात भटकंती करायची मजा काही औरच होती. जागोजागी रंगेबिरंगी रानफुलांचे गालीचे बहरले होते. कळ्या, फुले, पाने, रानवेली व झाडे इत्यादी गवती प्रकार ढगांच्या सावलीत व ओलाव्यात धुंद होऊन डोलत होते. भव्याने ही इवलीशी रानफुले खोडून केसात माळली व कानात घातली. फोन बाहेर काढून मान हलवत व नाचवत तिने रील्स तयार केल्या. पुष्पगुच्छ हातात घेऊन सेल्फी काढल्या. रानफुले माळून टियारा मुकुट बनवला व मिरवून घेतलं. थांब भव्या, मी तुला सुंदर फोटो व व्हिडिओ काढून देतो. तू तुझ्या मित्रमैत्रिणींना व घरच्यांना पाठव. सामाजिक माध्यमांवर टाक.
खूप सुंदर येतील हे फोटो, तो स्वतःहून म्हणाला. राहू दे रे, माझे फोटो वाईट येतात, आडात नाही तर पोहऱ्यात, ती म्हणाली. कम ऑन भव्या, फिशिंग फॉर कॉम्प्लिमेंट्स, तुला माहीत आहे तू किती सुंदर आहे ते, तो मनापासून म्हणाला. मेघातील पाणी टचकन तिच्या डोळ्यात अवतरले. मी व सुंदर, काळी आणि ठेंगणी मुलगी. कोण म्हणतं असं? तुझे डोळे सुंदर व बोलके आहे, तुझी बुद्धिमत्ता तुझ्या चेहऱ्यावर झळकते. अजून? त्याला थांबवत ती उपरोधानं म्हणाली. म्हणूनच माझा बॉयफ्रेंड मला सोडून गेला. लग्नाच्या बाजारात नकारच नकार मिळतात मला. माझा लहान भाऊ मला गळ्यातील लोढणं समजतो. भावनांच्या आवेगात ती सर्व बोलून बसली. रंगरूपात काय असतं व ते आपल्या हातात आहे का? कावळा व कोकिळा एकाच वर्णाचे, पण कोकिळेला गुणांमुळे महत्त्व प्राप्त होतं. इथल्या ढगांचे उदाहरण घे. काळे मेघच बरसतात ना, तो अगदी शांतपणे तिला समजावत होता. अमोघ, अगदी माझी आई बोलते तसा तू बोलतो. तुझ्यावर प्रेम करणारे सर्व असंच बोलणार. तू गुणांची खान आहे ग. तुला माझ्याबद्दल काही माहिती नाही. देवा शपथ, मला माहिती आहे. खरं सांगतो मॅडम, आपण माहिती तंत्रज्ञानाच्या जगात राहतो. नाव कळलं एकदा की सर्व पटकन कळतं. हो का? म्हणून विषय बदलत ती म्हणाली. अमोघ, समोर व नजर जाते तिथे नारळाची उंच ताडमाड झाडं दिसतात आहे. सुपारीची झाडं ही तशी उंचच आहेत. केळ्यांची बाग व तिकडे आहे बघ, केळ्यांनी लगडलेली आहे. चहा कॉफींचे मळे, त्यांच्यातील वाटा, तमालपत्र, लवंग, वेलचीच्या बागा बघून देवाची विशेष कृपादृष्टी या वनस्पतीवर आहे हे जाणवतं. खरंच आहे, जिकडे पाहाल तिकडे हिरवा रंग व त्यांच्या विविध छटा आहेत. भव्या, जास्त आत शिरू नको. आपणच नाही फक्त पावसाची मज्जा घेत, सरपटणारे प्राणी पण पावसात मनमुराद फिरतात. नीट पहा. बेडकं, गांडूळ, सरडे, सापाची मावशी, सापसुरळी, साप आणि नाग दडलेले असतील. प्लीज डोंट टेक एनी रिस्क. येस सर, ती हसून म्हणाली. बघ ना, बियाणं रुजला आहे मातीत. इवलेशे नाजूक कोंब डोकावतात आहे बाहेर. किती अफाट व अलौकिक क्षमता व शक्ती आहे या नृत्यधारात. वसुंधरेला हा पाऊस नवसंजीवनी देतो. आपल्याला नवीन उर्मी मिळते. त्याची सर्जनाची क्षमता त्याच्या अवलोकतेचा साक्ष आहे. भव्या, किती सुंदर बोलतेस तू. ऐकत राहावंसं वाटतं. ही उंच नारळाची झाडं जणू आकाशाला हात लावून देवांशी संवाद साधून राहिले असा भास होतो. सृष्टीचं हे मनोहर रूप व हे विहंगम दृश्य पाहिल्यावर हा पाऊस मला अलौकिक पातळीवर नेतो. अमोघ, हा अलौकिक अनुभव मला मंदिरात, विवेकानंद शिला स्मारकात व चर्चच्या तिथे आला. हो ना, हा अनुभव कन्याकुमारीला पदोपदी येतो. हा निसर्ग आपल्याला सतत साथ घालतो. म्हणूनच केरळला गॉड्स ओन सिटी म्हणतात. भगवान परशुरामांची कथा यांच्याशी संबंधित आहे. अमोघ, इथली मंदिर, चर्च, स्मारक, समुद्राचा त्रिवेणी संगम, रमणीय समुद्रतट, निसर्गाचं अद्वितीय सौंदर्य आणि पर्यावरणीय विविधता पाहून मी पण गळून पडतं. एकात्मक भाव अनुभवायला मिळतो. वर्ड्सवर्थ सुद्धा इमॉर्टॅलिटी ओडमध्ये लिहितात. ही भेट जणू जीवाशिवाची भेट असते. निसर्गरूपी देवाची व मानवाची जणू उराउरी भेट होते. विदाचे शब्द वेगवेगळ्या अर्थाने वापरून म्हणता येईल. झाली दोघांची उराउरी भेट. उतरले थेट उरामध्ये. तिच्या बोलण्याचा अमोघ आनंद घेत होता. तो म्हणाला. भव्या, तू एकदम एकरूप झालीस इथल्या निसर्गाशी. तुझी ताध्यात्मिकता व आध्यात्मिकता दोन्हींचा प्रत्यय आला मला. तुझ्या अजून एका गोष्टीचे मला कौतुक करायचं आहे व ती आहे माझं वाचन आणि व्यासंग. तुझ्या शब्दात झळकते तुझी द्विद्वत्ता. आतापर्यंत कुणीही खुल्या अंतकरणाने तिचं कधी कौतुकच केलं नव्हतं. अशा प्रशंसेला कशी दाद द्यावी हे तिला अकलनीय होतं. परत तिने विषय बदलला. अमोघ, आपण इथे पाण्याचे ओहळ, निर्जर झरे, जलाशय, धबधबे, नद्या व अथांग समुद्र पाहिले. लहानपणापासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाचे स्वरूप वेगळे, भूमिका, महत्त्व व कार्य वेगळं. पटतं का माझं म्हणणं? बुल्स आय भव्या, जसं या जलयुक्त क्षेत्रात कार्य व स्वरूप वेगवेगळं असलं तरी प्रत्येक स्रोत महत्त्वाचा असतो, तसंच माणसाचं असतं. प्रत्येकाचं रूप रंग वेगळं असलं तरी कार्य महत्त्वाचं असतं. मला विटर फ्लरर म्हणून भावतात. तुला सांगतो त्यांचं म्हणणं, तुझा दृष्टिकोनही बदलेल. Everyone has his own specific vocation or mission in life. Everyone must carry out of concentrate assignment that demanded फुलफिलमेंट. ते पुढे म्हणतात, त्या विशिष्ट कार्याकरिता त्यांची जागा कोणीही घेऊ शकत नाही किंवा त्याच्या जीवनाची पुनरावृत्ती होऊ शकत नाही. मग प्रत्येकाचं कार्यही अद्वितीय आहे व ते पूर्ण करण्याची त्याला मिळालेली संधीही अद्वितीय असते. भव्याच्या मनात आलं, माझ्या जटिल समस्येचे उत्तर किंवा न्यूनगंड घालायचा किती सहज व सोपा दृष्टिकोन आहे हा. मला काही खटकू न देता वा दुःख न देता अमोघने माझे डोळे उघडले. भव्या, ए भव्या, कुठे हरवलीस ग? हातातील पाण्याची
पाण्याचे तुषार तिच्यावर उडवत अमोघने विचारले, तुझ्यासोबत इथेच तर आहे. या झाडाला फुटलेल्या धुमाऱ्यांकडे पाहत होती. नभाचे व पृथ्वीचे मिलन अवनीवर टपटप पडणाऱ्या पाण्याच्या थेंबांनी होतं. मग बियाणं रुजून धारेला हिरवा बहर येतो. हिरवाईची किमिया पहा. पाऊसही हिरवा भासू लागतो. हिरवा पाऊस? अमोघ हळूच म्हणाला. मला तर पाऊस गुलाबी वाटतो. गुलाबी पाऊस? नेवर हर्ड ऑफ इट, भव्याने गोंधळून विचारलं. पावसाळ्यात मातीत रुजणारं बियाणं अंकुर फुटल्यावर जसं मनाला चैतन्य व उभारी देतं, अगदी तसंच तुझ्यासोबत हिंडताना आणि वेळ घालताना माझ्या मनात नवीन भावना, कोमल व तरल प्रेम भावना रुजली. तुला माझी साथ आवडते, भावते हे मला समजलं. इतक्या लवकर तू प्रेमात पडली असशील ही माझी अपेक्षा नाही. तुला माझी व माझ्या कुटुंबाची ओळख नाही, पण आपण एकत्र वेळ तर घालवू शकतो. लेट अस गिव्ह अवर सेल्फ अ चान्स ॲट लिस्ट, भव्या म्हणाली. मैत्री आहेच आपली. तू मुंबईला व मी पुण्याला राहताना कसं भेटणार? मस्त चॅटिंग करू. शनिवारी रविवारी भेटू अधूनमधून. तुला काही हरकत नाही ना? अजिबात नाही. पण आता ओलीचिंब झालोत, परत जाऊया का? माझं मनही प्रेमात ओलचिंब झालं. त्या भावनेचे तुषार तुझ्यावरही उडलेत हो ना? चला जाऊया तर. रस्त्यात त्याने गाडीत गाणं लावलं. जब मैं बादल बन जाऊ तुम भी बारिश बन जाना, जो कम पड़ जाए सासे तो मेरा दिल बन जाना. हा रिमझिम सावन की बूंदे तू हर मौसम बरसाना, जो कम पड़ जाए सासे तू मेरा दिल बन जाना. दुसऱ्या दिवशी तो गेस्ट हाऊसमधून बाहेर निघाला तेव्हा ती पण सुटकेस घेऊन जायला तयार होती. पाऊस धो-धो पडत होता. त्याच्याजवळ जाऊन ती म्हणाली, एक्सक्यूज मी, मला पुण्याला जायचं आहे. तुम्ही मला लिफ्ट द्याल का प्लीज? ओ, विथ प्लेजर. अगं पण तू तर 10-15 दिवस राहणार होती ना, व तुझी कार? त्याला काही सुचत नव्हतं. मला कोणीतरी सांगितलं की जीवनात समस्यापासून पळून जाता येत नाही व आपल्या लोकांचा राग करायचा नाही. कारचं म्हणाल तर ती मी इथेच स्थानिक केंद्रावर परत करीन. मनपसंत सोबत असताना मी एकटी का जाऊ? क्या बात. चला तर मग. सुहाना सफर है मौसम भी हसीन है. न कळत तो गुणगुणत होता. कितना हसी है मौसम, कितना हसीन सफर है. साथी है खूबसूरत है मौसम को भी खबर है. कथा कशी वाटली? आवडली असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटही करा. धन्यवाद.